नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीत योग्य रिसर्च करू शकत नसाल तर पैसे कमवायला मोठी अडचण होईल. जेव्हा घसरण होते, तेव्हा वेगळ्या प्रकारची रिसर्च काम करते, की आता ह्यामध्ये घसरण झाली आहे. आता ह्यापेक्षा जास्त घसरण नाही होणार. ह्यापेक्षा जास्त घसरण झाली तर तुमच्या कामाची आहे. मग अजून तुम्हाला मजा येणार आहे. फक्त एकाच वेळी शेअर खरेदी करू नका. जेव्हा खूप चांगली कोणत्या शेअरमध्ये घसरण मिळाली, खूप जास्त घसरण झाली, तर थोडंसं जास्त खरेदी करू शकता. पण सर्व पैसा कधी पण एका कंपनीमध्ये नाही लावायचा. मार्केटमध्ये एक शेअरमध्ये मल्टीबॅगर रिटर्न दिल्यानंतर परत तुम्हाला पैसे बनवून देतो. तुम्हाला फक्त शेअरच्या पडण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वात आधी पहा, इरकॉन इंटरनॅशनलची गोष्ट कराल तर आपल्या हायवरून ह्याने किती खाली हाय किती मारला होता, 351. तर आत्ता सध्या मार्केट कॅप किती आहे, काय खरेदी करण्यायोग्य आहे, तर 15,000चा मार्केट कॅप दिसतो आहे. म्हणजेच की येणाऱ्या काळात अजून पैसा बनवून देऊ शकतो. ऑलरेडी मल्टीबॅगर रिटर्न बनवून दिले आहेत. खूप पैसे ह्या शेअरने बनवून दिले आहेत. बोनस, स्प्लिट सर्वाचं कॅल्क्युलेशन केलं तर मोठा पैसा बनवून दिला आहे. सर्वात आधी आपण 2 वर्षाचा चार्ट पॅटर्न पाहाल तर ह्याने जो हाय बनवला होता 351, तेथून 50 ते 55% पडला आहे. जर टॉपवर खरेदी केलं असेल तर त्याला 50% नुकसान होईल. स्टॉक जे 50, 40, 60% टॉपवरून खाली घसरले आहेत, पडले आहेत, तर मग त्यामध्ये आपल्याला एक उमेद नजर येते, की चला आता थोडा पैसा आमचा इथून बनू शकतो. रेल्वे सेक्टरमध्ये एकदम तेजी बनली होती. त्यानंतर घसरण पण झाली. तरी एकदम तुटून जाऊ नका. कारण की इथे पहा, टॉपवरून खालच्या साईडला 50% 60% वर होता आणि ₹50च्या अकॉर्डिंग अजून पण महाग आहे. जेव्हा मोठी घसरण होते कोणत्या शेअरमध्ये, तर काय होतं की FIS, DIS खरेदी करतात. येणाऱ्या 1-2 वर्षात हा शेअर जो आपला हाय आहे बनवला आहे, 351 बनवला होता, तो ब्रेक करू शकतो आणि येथून पैसा तुमचा डबल होऊ शकतो. धन्यवाद.